नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन जवळ आलेले आहेत आणि त्याचबरोबर मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली आहे। पण प्रियाने महिप्त सोबत आता एक प्लान आखलेला आहे। इतका घाणेरडा प्लान या प्रियाने केलेला आहे की तिला जराही लाज वाटलेली नाही। तिने जो काही राडा घातलेला आहे, जे काही केलेलं आहे ते इतकं भयानक आहे। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाने इकडे सायलीला किडनॅप करण्याचा, सायलीला संपवण्याचा प्लान केलेला आहे आणि तिला जराही त्या गोष्टीची लाज वाटत नाही, कारण या केसमध्ये अर्जुन आता जिंकत चाललेला आहे। ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळेच हा सगळा डाव या प्रियाने आखलेला असतो आणि हे सगळं तिने महिप्तकडे जाऊन केलेला आहे। त्यामुळे अर्जुन कसावीत झालेला आहे। पण यांचा डाव अर्जुन कशा पद्धतीने उधळून लावणार हे मात्र आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कोर्टामध्ये अजून केस कशी जिंकतो, त्याचबरोबर घरी आल्यानंतर प्रियाची कशी वाट लावली जाते, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे आता प्रिया जी आहे ती आता महिप्तकडे आलेली असते आणि महिप्त म्हणत असतो, तुला संपवायला एक गोळी पुरेशी आहे असं महिप्त प्रियाला बोलत असतो। तेव्हा प्रिया म्हणत असते की हो, मला नाही संपवायचं, एका व्यक्तीला संपवायचं आहे आणि तेव्हाच आपण ही केस जिंकणार आहोत असं प्रिया सांगत असते। तेव्हा महिप्त म्हणत असतो, कोणत्या व्यक्तीला करायचं सांग लवकर, कुठल्या व्यक्तीला संपवायचं आहे असं जेव्हा बोलल्यानंतर इकडे प्रिया सांगते की सायलीला जर आपण संपवलं तर ती कासावीस होणार आणि सगळं आपल्या बाजूने होणार आहे असं प्रियाचं सांगणं सुरू झालेलं असतं। इकडे आता सकाळी अर्जुन उठून आलेला असतो आणि सायली काही त्याला दिसत नाही, तो कासावी झालेला असतो। तो म्हणत असतो की सायली कुठे आहे? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अरे पण अशी कुठे गेली तुझी बायको? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मी सकाळपासून तिला फोनही लावतोय, तिचा फोनही लागत नाहीये आणि ती कुठे आहे ते कळतही नाही असं अर्जुन सांगत असतो। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की पूर्णाजीला तो सांगत असतो की नाही माहिती सायली कुठे गेलेली आहे, काय झालेलं आहे मला काहीच कळत नाही असं त्याचं म्हणणं असतं आणि त्यासोबतच इकडे तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही सायली कुठे, मला शोधलं पाहिजे। आणि प्रिया मात्र बाहेर उभा राहून हे सगळं पाहत असते आणि ती हसत असते, तिला खूप आनंद झालेला असतो। तर हे सगळं जेव्हा घडत असतं, हे सगळं प्रियाने घडवून आणलेलं असतं। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। इकडे महिप्त त्याचबरोबर सगळेजण कोर्टामध्ये आहेत आणि अर्जुनने कोर्टाच्या समोर सांगितलेलं आहे की या दोन्ही केसमध्ये महिप्त शिखरे इन्व्हॉल्व आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते अशा पद्धतीने घडत आहे। हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे हा जो पिंट्या आहे याने स्वतःवरती खुनाचा आरोप घेतलेला असतो। त्याने सांगितलेलं असतं की हा खून मी केलेला आहे, मी हरीशला संपवलेला आहे। पेंट्याकडे तसा तर काहीच मोटिव्ह नव्हता हरीशला संपवण्यासाठी, पण पेंट्याने स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली असते। जर पेंट्याने हा खुनाचा आरोप स्वतःवर घेतला नसता तर महिप्त त्याला संपवणार होता, ही गोष्ट त्याला माहिती असते आणि म्हणून त्याने हा आरोप स्वतःवरती घेतलेला असतो। जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे साक्षी त्याचबरोबर दामिनी प्रिया यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा हा चालू आहे तेव्हा मात्र आता कोर्टाचे आदेश येतात। कोर्टातून जज सांगतात की या केससाठी हा जो पेंट आहे उर्फ महिप्त शिंकर शिखरे यांचा का तिथे काम करत होता, याने का केलेलं आहे हे सगळं, यासाठी त्याला चौकशीसाठी ताब्यात घ्यावं आणि त्याचबरोबर त्याची कसून चौकशी करण्यात यावी। म्हणजे इथेही असा गोंधळ झालेला असतो की आता महिप्त शिखरेला अजूनही अटक झालेली नसते आणि यासाठी पिंट्याला ताब्यात घेतलेलं असतं, कारण पिंटा दोषी आहे हे इथे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। आणि त्याचबरोबर आता मधुभाऊ यांची या केसशी म्हणजेच हरीशच्या खुनाशी कसलाही त्यांचा संबंध
नाही, त्यामुळे त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे आणि तेव्हा मात्र प्रियाचं तोंड पाहण्यासारखं झालेला आहे. तर इकडे रविराज सायली सर्वांना खूप आनंद झालेला आहे, सगळेजण खूप खुश झालेले आहेत आणि फायनली ह्या सर्व गोष्टी इतक्या छान पद्धतीने घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे महिपतच तोंड मात्र पडलेलं असतं, म्हणजे हा सगळा डाव आखलेला असतो तो महिपने आणि दामिनीने आखलेला असतो आणि यामध्ये यांची हार झालेली असते. म्हणजे हरीशच्या खुनातून अर्जुनने निर्दोष मुक्तता तर केलेली असते, पण आता पुढची केस असते ती म्हणजे विलासची. त्यातूनही लवकरच अर्जुन साहेब इकडे मधुभाऊंना सोडवणार हे मात्र सगळ्यांना कळलेलं असतं. साक्षी त्याचबरोबर महिप यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. त्यांना सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते सगळेजण पाहत असतात. इकडे सायली मात्र आता खूप आनंदाने ही झालेली असते. ती म्हणत असते, खरंच माझे डशिंग अर्जुन सर, माझा डॅशिंग हिरो अर्जुन सर असं ती म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळत की आता कोर्ट हे संपलेलं असतं आणि या केसचा निकाल लागलेला असतो. म्हणजे कितीही मधुभाऊ वरती आरोप केले तरीही मधुभाऊंची ही निर्दोष सुटका झालेली असते आणि प्रियाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. आता तिला भीती या गोष्टीची वाटायला लागलेली असते. एक तर रविराज किल्लेदार हा अर्जुनच्या बाजूने आहे आणि खरंच या केसमध्ये अर्जुनला रविराज किल्लेदारची खूपच मदत झालेली होती आणि त्यामुळेच हे सगळं चांगल्या पद्धतीने घडू लागले शकलेलं असतं. इकडे आता पूर्णाजी बसलेली असते तिथे प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना येतात आणि ते म्हणू लागतात की काहीही झालं तरी हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की इकडे अशी गोष्ट घडलेली आहे. तो म्हणत असतो की पूर्णाई तू सांग ना मला नक्की काय करायचं आहे, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत, कारण मला ना कळतच नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की काय झाले प्रताप नक्की. तेव्हा प्रताप म्हणत असतो की पूर्णाई मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की पूर्णाई तू सांग ना मला या बायकोचा राग कसा काढू मी. तेव्हा पूर्णाई म्हणत असते असं आहे का. तेव्हा कल्पना म्हणत असते की आधी मी रागाला जाईल असं वागतात आणि नंतर मात्र मला जवळ घेण्याचा प्रयत्न करतात, कारण मी त्यांचा राग लगेच म्हणजे मी त्यांच्यावर जे रागवलेली आहे तो राग लगेच निवडला पाहिजे असं यांना वाटत असतं. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पूर्णाजी म्हणत असते की प्रताप हे बघ मी तुला आता हात जोडते, पण तू तिच्या नाद दिलाना उगीच त्रास देत जाऊ नकोस. हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी तिथ असते. पूर्णाजी म्हणत असते की प्रताप मी तुला किती वेळा सांगितले सांग ब्रय, काहीही झालं तरीही तू तिला काहीच असं करत जाऊ नको. सरळ हात जोडायचे, तिला म्हणायचं सॉरी, आय एम सॉरी, माझं चुकलं असं पूर्णाजी सांगत असते. तेव्हा मात्र कल्पना जी आहे ती म्हणू लागते की हे सगळं काय आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की आता तो माफी मागतोय ना तुझी, आणि मग सरळ सरळ प्रताप उठतो आणि कल्पनाच्या पुढे अक्षरशः लोटंगण घ्यायचंच बाकी ठेवलेलं असतं. तो म्हणत असतो आणि मग पूर्णाजी मात्र प्रतापचे कान पकडते आणि म्हणते की मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे माझ्या सुनेला त्रास द्यायचा नाही. आणि मग इकडे प्रताप म्हणत असतो की माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर जर मला हसू पाहिजे असेल तर मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. मग प्रताप म्हणत असतो की बघितलं ना पूर्णाई कस आहे माहितीये का, आता बघितलंस ना तू माझ्या बायकोला हसलं पाहिजे. आणि मग कल्पनाच्या चेहऱ्यावर खरंच हसू येतं आणि खूप छान असं त्यांचं बोलणं वागणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे प्रताप म्हणत असतो की पूर्णाई मी तुला कानमंत्र मागितला होता, तू माझं कान काय पिळतीयस असं प्रताप पूर्णाजीला ला म्हणत असतो. पूर्णाजी म्हणते की हो तेच केलं पाहिजे ना, म्हणून तर तुझा कान पिळत आहे असं तो पूर्णाजी त्याला बोलत असते. आणि मग प्रताप आता पुन्हा उठतो आणि समोर येतो, तो म्हणजे इकडे तिकडे कल्पनाकडे
येतो आणि कल्पनाला म्हणू लागतो की हे बघ कस आहे माहिती का, काही झालं तरीही कल्पना मला माफ कर, माझ्याकडून चुकलेल आहे असं म्हणत प्रताप बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळत की साहेब कल्पना मात्र खुश होते आणि पूर्णाजीकडे येते आणि म्हणते, पूर्णाई तुम्ही पण काय हो हे सगळं असं बोलत ती त्यांच्याकडे आलेली असते. तेव्हा प्रताप म्हणतो की अशीच तू हसत राहा, कारण सायली बरोबर होती तेव्हाही तू अशीच हसत राहायची आणि आत्ताही तेच झालेल आहे, त्यामुळे मला कायमस्वरूपी तू माझी बायको तिच्या चेहऱ्यावरती हसू पाहिजे असं प्रताप बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे घरात सगळेजण असतात आणि त्याचबरोबर प्रियाही आता घरी आलेली असते. आणि जेव्हा प्रिया घरी आलेली असते तेव्हा मात्र प्रियाने तर तिथे घरी येऊन सगळ्यांना सांगितलेलं असतं की मधुभाऊंची सुटका झालेली आहे आणि तिचं तोंड मात्र पडलेलं असतं. तिला मात्र वाईट वाटलेलं असतं. सगळेजण आता कॉफी घेत असतात, तिथे सगळेजण असतात आणि मग लगेच सगळ्यांच्या समोरच तिथे अश्विन जो असतो, ज्याला आपल्या बायकोची खूप काळजी आहे, कारण त्याची बायको म्हणजे त्याच्यासाठी काय आता विचारच करायला नको, त्याच्यासाठी त्याचं सर्वस्व आहे. आणि तो मात्र तिलाला विचारू लागतो की तन्वी तू ठीक आहेस ना. तेव्हा कल्पना म्हणते की का तिला का ठीक नसायला काय झालं, उलट तिच्या वडिलांची निर्दोष सुटका झालेली आहे आणि तिला ठीक नसायला काय झालं. डायरेक्टली आता कल्पनाने बोलून दाखवलेल असतं की ते ठीकच असणार आहे. हे बोलल्यानंतर मात्र आता प्रियाजी आहे ती मात्र अगदी तिथे गडबडलेली आहे आणि ऑब्व्हियसली प्रियाला काहीच प्रॉब्लेम नसला पाहिजे हेही कल्पना जे बोललेली आहे ते अगदी बरोबर आहे. आणि अर्जुन सायली तिथे येतात आणि मग सायली अर्जुन त्यांच्याकडे पाहून प्रताप सांगत असतो की हो तन्वीने आम्हाला सगळं सांगितले, या केसमधून मधुभाऊंची आता निर्दोष मुक्तता झालेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे प्रिया जी असते ती पाहत असते आणि मग प्रियाकडे पाहून अर्जुन तिथे असतो, मधुभाऊ तिथे असतात. मधुभाऊ म्हणत असतात की मी माझ्या खोलीत जात आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की का मधुभाऊ थांबा ना इथे. तेव्हा मधुभाऊंची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि त्याचबरोबर मधुभाऊंनी आता ठरवलेलं आहे की ते त्यांच्या खोलीत चाललेले आहेत. उगीच घरातल कोणाला वाईट वाटायला नको हे मधुभाऊंच बोलणं असतं. परंतु इकडे प्रिया म्हणत असते त्यांना जायचं आहे ना त्यांच्या खोलीत, कारण त्यांच्याकडे टेन्शन असणारच आहे. एका खुनातून सुटलेले आहेत, अजून दुसरा खून बाकी आहे ना. तेव्हा अर्जुन हात करतो आणि तिला सांगतो की बस, कारण जे काय आहे ते आमचे आम्ही बघून घेऊ असं अर्जुनच म्हणणं असतं. आणि अर्जुन त्याच पद्धतीने तिला बोलत असतो, कारण प्रियाने इथे काहीच बोलायची गरज नाहीये, यामध्ये प्रियाला काहीच देणं घेणं नाहीये. प्रियाचा या कोणत्याच गोष्टींशी कसलाही संबंध नाही, तर प्रियाने या गोष्टींमध्ये पडलं नाही पाहिजे असं अर्जुनच म्हणणं असतं. आणि तो मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ इथेच बसा, इथे बसून चहा घ्या तुम्ही असं मधुभाऊंना तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र प्रियाचं तोंड असतं ते पाहण्यासारखं झालेलं असतं. अर्जुनने प्रियाला सांगितलेलं असतं की मधुभाऊ इथेच बसतील आणि दुसऱ्या केसमधूनही त्यांची लवकरच सुटका होईल, कारण त्यांचा त्या गोष्टींशी काहीही संबंध नाही असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अर्जुनला खरंतर खूप राग आलेला असतो आणि मग तेवढ्यातच प्रताप तिथेच तो प्रतापही म्हणू लागतो की हे मधुभाऊ थांबा तुम्ही इथे. आता मधुभाऊंना स्वतः प्रतापने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे मधुभाऊही तिथे थांबायला तयार होतात. सगळ्यांसोबत चहा घेतात आणि तेवढ्यातच इथे अर्जुन सांगतो आणि त्याचबरोबर अर्जुनला खरंतर खूप राग आलेला असतो. प्रिया जे वागणं आहे त्या गोष्टीवर अर्जुन चिडलेला असतो, कारण एवढं सगळं झालेलं आहे तरीही मधुभाऊंच्या बाबतीत ती चुकीच बोलत असते. अर्जुनच असं म्हणणं असतं की तू या गोष्टीमध्ये पडूच नको. सायलीचही तेच म्हणणं असतं. सायली म्हणत असते की आज यांनी कोर्टामध्ये जे युक्तिवाद केलेले आहेत, कशा पद्धतीने पुरावे मांडलेले आहेत ते तर तू पाहिलेलंच असेल, त्यामुळे तू काळजी करू नको. याच काय कुठल्याही केसमधून अर्जुन सर निर्दोष व्यक्तीला नक्कीच सोडवू शकतात, कारण जी व्यक्ती त्याने काहीच केलेलं नाही, कारण अर्जुन सर हे नेहमी सत्याच
या बाजूने उभे राहतात सगळेजण अर्जुनच कौतुक करत आहेत, परंतु इकडे प्रियाला मात्र खूपच त्रास होत आहे आणि तिच्या पाठीशी उभा राहिला असतो तो म्हणजे मूर्ख अश्विन, ज्याला काडीचीही अक्कल नाही. तो अश्विन हा प्रियाच्या पाठीशी उभा राहत असतो कारण त्याला फक्त आणि फक्त त्याची बायकोच बरोबर आहे एवढंच कळत असतं, कारण त्याच्यासाठी तीच म्हणजे योग्य आहे आणि तीच म्हणजे प्रमाण आहे. हे सगळं वागणं, त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन आता रूममध्ये आलेले असतात. अर्जुन कोर्टातून आलेला असतो. खाली थांबून त्याने कॉफी घेतलेली असते, सायलीही तिथे थांबलेली असते. दोघांचेही चहा कॉफी झालेली असते आणि वरती आलेले असतात. अर्जुन फ्रेश होत असतो तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की खरंच आज कोर्टामध्ये ना खूपच. तेवढ्यात सायली म्हणत असते की खरंच आजचा दिवस ना खूप भारी होता, म्हणजे मी काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केलेलं असणारे म्हणून मला अर्जुन सरांसारखा नवरा भेटला. हे इकडे तिचं म्हणणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली मात्र जाम खुश असते आणि सायलीच एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणजे सायली आहे ती अर्जुनला हिंदीमध्ये प्रपोज करते आणि अगदी फिल्मी स्टाईल असं, आणि तीच जे बोलणं वागणं असतं ते वेगळंच चाललेलं असतं. आणि मग ती अर्जुनला म्हणते ए हिरो पलट असं म्हणते, तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. म्हणजे हे सायलीचे शब्द आहेत. सायली म्हणजे कशी गोड मधुर बोलणारी, आणि आज हिला काय झालेलं आहे हा प्रश्न मात्र अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन म्हणत असतो काय, तेव्हा सायली म्हणत असे हिरो पलट, आणि सायली अर्जुनकडे पाहतच राहते कारण अर्जुनला माहीत नसते की हे सायली काय बोलते, कशासाठी बोलते, कशामुळे बोलते. हा प्रश्न मात्र इकडे अर्जुनलाही पडलेला असतो आणि सायलीच हे बोलणं ऐकून अर्जुनला धक्काही बसलेला असतो. सायली म्हणत असते की माझं ना तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं सायली अर्जुनला बोलत असते, आणि मला ना आज प्रपोज करायचं, म्हणजे प्रपोज नेहमी बॉयफ्रेंडने म्हणजे बॉयफ्रेंड किंवा तिकडच्याच बाजूने केलं पाहिजे असं थोडंच आहे असं बोलणं चाललेलं असतं. आणि ते हा मात्र ती म्हणत असते की मलाही तुला प्रपोज करायचं आहे असं म्हणत सायली गुलाबाचं फल हातात घेते आणि इकडे प्रपोज करायला तयार होते. म्हणजे सायलीने अर्जुनला प्रपोज करायचं ठरवलेलं असतं आणि गुलाबाचं फूल हातात घेऊन प्रपोज करते आणि बोलू लागते की माझ्यावर असंच प्रेम करशील ना, मला सोडून कधीच जाणार नाहीस ना. आणि ती म्हणते की कस आहे मग हिरोईनने पायन खाणे जमीन कुरतडत राहायची, त्याचबरोबर लाजायचं हे मला असं नाही वाटत. कधीतरी हिरनेही स्वतः स्टॅड घेऊन प्रपोज केलं पाहिजे असं मला वाटतं असं सायली बोलत असते. आणि त्यासोबतच सायलीच हे बोलणं ऐकून अर्जुनला मात्र भारी वाटत असतं. फायनली सायलीने हातामध्ये गुलाबाचं फल घेऊन अर्जुनला प्रपोज केलेलं असतं आणि अर्जुनला एक आनंदाचा धक्का दिलेला असतो. अर्जुनला तिने दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही ती अर्जुनच्या सोबत आहे. अर्जुन तेव्हा म्हणत असतो की मला माहिती आहे की तुला लर्जी आहे सायलीच्या फुलांची, पण या सायलीला तुम्ही कधीच स्वतःपासून दूर ठेवू नका. या भाषेमध्ये सायली बोललेली असते आणि अर्जुन पण तिच्याकडे पाहत राहतो आणि ते गुलाबाचं फूल हातात घेतो आणि सायलीला म्हणत असतो की हे काय, म्हणजे ही कोणती पद्धत आहे प्रपोज करण्याची असं अर्जुनच म्हणणं असतं आणि सायलीला तो प्रपोज करतो. सायलीला पण खूपच भारी वाटत असतं. आणि याचबरोबर इकडेकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं आणि तेव्हा मात्र सायलीने दिलेलं गुलाबाचं फूल अर्जुनने तिथे हातामध्ये घेतलेलं असतं आणि सायलीत जे प्रपोजल आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघही एकमेकांकडे पाहत आहे. अर्जुनने ते गुलाबाचं फल हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघेही आता एकत्र येत आहेत कारण ते दोघेही एकमेकांशी बोलत आहेत. तेव्हा सायली मात्र म्हणत असते की अर्जुन सर कधीच मला एकटं
सोडून जाऊ नका. मला माहिती आहे की तुम्हाला या फुलांची लर्जी आहे, हे सगळं मला माहिती आहे असं सायली बोलत असते. आणि तेव्हा मात्र अर्जुनने सायलीला जवळ घेतलेलं आहे आणि तो म्हणतो की नाही, मी कधीच तुला कुठे एकटीला सोडून कुठेच जाणार नाही, पण या सायलीनही मला एकटा सोडून कुठे जाऊ नये असं अर्जुनच म्हणणं असतं. तेव्हा मात्र अर्जुन हे सगळं जेव्हा करत असतो तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. पण त्या दोघांनाही कुठेतरी वाटत असतं की आपल्या दोघांच्या सुखी संसाराला कोणाचीही नजर लागायला नको आहे असं त्यांना वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सायली एकमेकांच्या मिठीत आलेले आहेत. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये प्रिया जी आहे ती महिप्तकडे गेलेली आहे आणि महत तिला म्हणत आहे की तुला संपवायला फक्त एक गोळी पुरेशी असं महिप्त तिला बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की महिप्त जेव्हा प्रियाला असं बोलतो तेव्हा प्रिया म्हणते, हो संपवायच आहे, पण मला नाही, एका अशा व्यक्तीला ज्यामुळे अर्जुन व्हायबल झाला पाहिजे, त्याचं केसवरच सगळं लक्ष बाजूला केलं पाहिजे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे ती बोलत असते आणि त्याच वेळी महिप्त म्हणतो कोणाला, त्यावेळेस साक्षी म्हणत असते की अर्जुनच्या आईला. तेव्हा प्रिया म्हणते की नाही आजीला. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, अशी व्यक्ती जी त्यांच्यात अर्जुनच्या खूप जवळ आहे ती म्हणजे सायली. आपल्याला सायलीला संपवायचा आहे असं प्रियाने ठरवलेलं असतं आणि प्रियाने इकडे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे कडे पाहायला मिळतं की महिप्त म्हणतो ठीक आहे, म्हणजे महिप्त सोबत प्रियाने आता सायलीला संपवण्याचा प्लान आखलेला आहे. आणि सायलीच्या बाबतीत जी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे खूप भयानक आहे. तर इकडे अर्जुन आता सायलीला शोधत असतो, सायलीला शोधत तो आलेला असतो, पण सायली काही त्याला घरात दिसत नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला कळत नाहीये की सायली कुठे गेलेली आहे, तिचा फोनही लागत नाही. अर्जुन मात्र डिस्टर्ब झालेला असतो. अर्जुनला कळत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया मात्र दाराच्या बाहेर उभा राहून हे सगळं बोलणं ऐकतं असते. आणि प्रियाला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण ठरवल्याप्रमाणे झालेल्या आहेत. म्हणजे प्रियाने आता सायलीला गायब केलेला आहे आणि सायली जी आहे ती गायब झालेली आहे. नक्की सायलीच्या बाबतीत आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.